हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली हे ना काय झालं की 2 दिवसापासून मी व्हिडिओज टाकत नाही आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की माझी एक तर खूप होते चिडचिड, ठीक आहे, आणि लेझीनेस पण आहे. मला व्हिडिओ पण बनवायचा आहे, मला मला सगळं करायचं आहे, मला एडिटिंग पण करायची आहे. भलेही मी रात्री 2-3 वाजू दे एडिट करायला, पण मी करणार. कारण दुनियाभराचे लोक ती करतायत आणि आपणच काय वेगळं करू राहिलो आहे. ॲक्च्युली मी खूप चांगले व्हिडिओज बनवते आहे, ठीक आहे, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह राहतात, काहीतरी मी काय एक्सप्लोअर करते, वेगवेगळं दाखवायचा प्रयत्न तरी करते, एफर्ट्स तरी घेते थोडेफार. नाहीतर मग काही व्हिडिओज एवढे एवढे डेंजर राहतात ना की काय, म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना बघताना कळतच नाही की नेमकं काय मोटिव्ह असतो. ठीक आहे, रोज तेच दाखवणार तरीसुद्धा त्यांचे व्ह्यूज चांगले जातात. आपल्याला 1000 तरी सबस्क्रायबर पाहिजे आहेत आणि 4000 वॉच टाईम पण पाहिजे आहे. सो सबस्क्राईब तुम्ही बघताय ना व्हिडिओ, प्लीज करा. कारण मला लवकरात लवकर माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे. तुम्हाला दिसतंय की मी खूप जास्त मेहनत करते आहे, सगळ्या गोष्टी करते आहे. कधी कधी असं वाटतं की यार आपण एवढे व्हिडिओज बनवते आहे तर मग त्याचं काहीच का बरं लवकर भेटत नाही. कारण मी जवळपास आता महिना होईल व्हिडिओज बनवते आहे आणि मला पाहिजे तसा असा रिस्पॉन्स नाही मिळत आहे. मला फक्त 21च सबस्क्रायबर झालेले आहेत आणि व्ह्यूज माझे किती 40-50 असे येतात. व्ह्यूज ठीक आहे, मी ते थोडेसे वाढतील, मी ॲक्सेप्ट करू शकते. पण प्लीज तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला आवडत असतील ना, नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कारण मला खूप मदत होणार आहे. तुम्ही बघताय, तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत हे मला कळतं आहे. तुम्ही व्हिडिओजला लाईक करताय, मला छान प्रेरणा भेटते की मी व्हिडिओज बनवेल अजून. या सगळ्या गोष्टी होत आहेत माझ्याबरोबर. आणि काय की खूप अवघड होतं आहे मला मुलाला सांभाळून, सगळ्या गोष्टी करून, हे असं मॅनेज करून सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं ना खूप अवघड जातं आहे. पण मग तरीसुद्धा मी करते आहे. मी असं डेली व्लॉग्स करून, मला तर आता रील पण टाकायचे आहेत, म्हणजे डेली काही ना काही असं रील टाकायचा मी प्रयत्न करते आहे. पण मग ते होण्यासाठी मला थोडंफार आहे ना तुमची पण हेल्प लागेल. तर मी कधीच तुम्हाला सांगितलेलं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे. पण मग आता गरज पडते आहे, कारण खरंच गरज आहे. आणि कारण महिन्याभरामध्ये ना मी काय गोष्टी केलेल्या आहेत, कशा मॅनेज केलेल्या आहेत, मी ते तुम्हाला म्हणजे रिअल लाईफमध्ये सांगू शकत नाही. म्हणजे माझे व्हिडिओज आहे ना असे पण नाही आहेत की खूप जास्त फालतू आहेत आणि काहीच त्यामधून घेण्यासारखं नाही आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. मी माझ्याकडनं जेवढ्या टिप्स होतील, ट्रिक्स असतील, त्या पण तुमच्यासोबत वेळोवेळी शेअर करते आहे. तर मग प्लीज तुमची मदत लागेल मला आणि तेवढ्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही. सो मला आहे ना तुमच्यासोबत एक गोष्ट आज शेअर करायची होती. तर मग आम्ही जस्ट फिरायला, म्हणजे मोस्टली काय करतात बायका की बाहेर फिरायला जायचं असेल तरच डायपर घालतात, ठीक आहे. तर मग डेली लाईफला डायपर घालायला एकतर आहे ना खूप जास्त जण असे घाबरतात की मुलाला काहीतरी होणार तर नाही ना किंवा काय. तर मग तसं काहीच नाही आहे. मी डायपर त्याला 3-4 महिन्यापर्यंत घातले नव्हते आणि त्यानंतर मग आम्ही एका ट्रिपला गेलो होतो, स्मॉल म्हणजे एकाच दिवसाची ट्रिप होती. तर मग तिकडे गेलो होतो आणि तेव्हा मग मी घातले होते, नाही का. त्याला पहिल्यांदा डायपर घातलं होतं खूप वेळ आणि त्यानंतर मग मला कळालं की छान आहे, म्हणजे नाही का, आपण घालू शकतो, हे डेली यूजला पण घालू शकतो. पण मग त्यानंतर मी थोड्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या त्यामध्ये आणि मग मला कळालं की हे कधी घालायचं. थोडंसं दुपारी 1-1.5 तास असं डायपर फ्री पण ठेवू शकतो आपण. कारण की आहे ना, जर आपण डायपर फ्री नाही ना ठेवलं तर मग ती जी त्यांचा डुंगू जे आहे, तर मग त्या ठिकाणी आहे ना त्यांना रॅशेस येऊ शकतात. त्याला जोपर्यंत तो रांगत नाही आहे किंवा काही करत नाही, इकडे तिकडे पळत नाही आहे, तोपर्यंत तुम्ही नक्कीच 1 तास 2 तास असं दुपारी किंवा ठेवा. आणि जे डायपर घालताना थोडेसे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. आणि मी काय करते मी तुम्हाला सांगते ना, की आजपर्यंत जेवढे पण मी डायपर्स यूज केलेले आहेत ना, मी पॅम्पर्स यूज केले, मी 2-3 प्रकारचे यूज केलेले आहेत. मी एकच प्रकार यूज करते त्यामध्ये आणि तो म्हणजे मी तुम्हाला ब्रँडही दाखवेल नंतर. सो हा जो ब्रँड आहे ना, हा सुपर सॉफ्ट आहे, बेबी डायपर्स. आणि ना खूप छान आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे पण मी डायपर यूज केलेले आहे ना, त्यानंतर हा ब्रँड जेव्हा मी यूज केला त्यानंतर मी कधीच बदललेला नाही आहे. आणि बेबीला त्रास पण नाही होत, स्किनला पण रॅशेस पण येत नाही. खूप रेअरली असं झालेलं आहे की रुद्रला यामुळे रॅशेस वगैरे आलेले आहेत. सो हे खूप चांगले आहे. तुम्ही पण हा ब्रँड यूज करू शकता. हा काही रिकमेंडेशन नाही आहे, पण मी स्वतः यूज करते म्हणून मी तुम्हाला सांगते. मी पॅम्पर्स यूज केलेले आहे. तर मी पोको पॅन्ट्स म्हणून पण आहे, ते पण
यूज केलेले आहेत, वेगवेगळे यूज केलेले आहेत, पण मग सगळ्यात चांगली क्वालिटी आयपरचं मला वाटलेलं आहे. त्यामुळे मग मी हे सजेस्ट करेल तुम्हाला. 100% एकदम छान आहे. आणि त्यानंतर मी दुसऱ्यांदा कधीच हा ब्रँड चेंज केलेला नाही आहे. आम्ही तुम्हाला खोलून दाखवते की नेमकं हा कसा आहे, कारण माझे वरचे डायपर जे आहेत ते संपलेले होते, म्हणून हे पप्पांनी कालच नवीन पॅक आणला होता, म्हणून मग मला हे तुम्हाला सांगणं आलं की भाऊ आता आणलेलेच आहे, तर मग तुम्हाला सांगू याबद्दल, नाही का. म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण याच्यावर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण काढू शकतो. सो हे जे डायपर्स आहेत ना, हे खूप चांगले आहेत, म्हणजे एकदम चांगला प्रकारे, आतून पण खूप सॉफ्ट आहे आणि ऑब्झर्वेशन पण खूप चांगलं होतं. आणि जसं तुम्ही पाहता ना, क्वालिटी पण एकदम चांगली आहे. आणि साईज येतं त्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या बाळाची म्हणजे KG नुसार पण येतं, आणि किती महिन्यांचं असेल बाळ तर मग त्यानुसार पण हे डायपर्स येतात. सो ते पण तुम्ही त्यांना सांगून, म्हणजे जिथे तुम्ही मागवताय ना, तर मग तिथे सांगून तुम्ही मागू शकता. किंवा मिशोवर पण मी हा ब्रँड पाहिला होता, तिथून पण तुम्ही मागू शकता. याच्यामध्ये खूप जास्त काही असा डुप्लिकेट वगैरे येत असेल मला नाही वाटत. पण काय होतं, आणि अजून एक प्रॉब्लेम असतो की डायपर यूज न करण्याचा, कारण हे खूप जास्त कॉस्टली असतात. असं म्हणजे थोड्याफार प्रमाणात कॉस्टली आहेत हे, पण मग काय होतं की ना, आपण कपडे वगैरे जे लंगोट वगैरे बांधतो, तर मग त्याच्यानी पण आहे ना त्यांना त्रास होऊ शकतो. कधी कधी काय होतं की ते सुसू खूप वेळा करतात, ठीक आहे. आणि कधी कधी ना आपण कामात राहतो, तर मग त्याच्याकडे लक्ष न गेलं तर मग ते ओल्यातच राहतात, आणि त्याच्याने त्याला खूप जास्त असं पुढे जाऊन डॉक्टरच्या चक्रा मारा, त्याला रॅशेज येतात, फंगल इन्फेक्शन होतं. या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा आहे ना, हे बेस्ट आहे. तुम्ही दवाखान्यात आहे ना खूप जास्त पैसे घालण्यापेक्षा याच्यावर इन्व्हेस्ट करा. मी नक्की सांगते तुम्हाला की याच्याने खूप जास्त तुम्हाला हेल्प होणार आहे. आणि याचे अजून पण फायदे आहेत की तुम्हाला आहे ना, रात्री एकतर बाळ काय होतं की रात्री खूप वेळा सू करतं, त्यामुळे पण आहे ना, त्याला काय होतं की खूप वेळा सू केल्याने पण ती जागा ओली राहू शकते, कारण तुम्ही झोपेत असतात, ते पण झोपले असतात. आणि लंगोट बांधल्यावर मग ते किती वेळा सू करतात, आणि किती काय होतं, त्यांची एक तर झोप मोड होते, आणि झोपही व्यवस्थित नाही झालं तर ते दिवसभर चिडचिड करत बसतात. तर मग त्यापेक्षा आहे ना, हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे की त्यांची झोप पण चांगली होते. तर मग 72 डायपर्स येतात त्याच्यामध्ये. मोठा पॅक आम्ही आणतो, कारण हे छोट्या पॅकमध्ये पण येतात बरं का. पण मग हे ना तुम्हाला काहीतरी 500 का 600 रुपयेपर्यंत येतात हे 72 असे डायपर्स. तर मग हे तुम्ही यूज करू शकता. आणि खूप चांगला ब्रँड आहे. म्हणजे हा ब्रँड मी जेव्हा यूज केला ना, याच्यानंतर दुसरा कधीच कोणताच ब्रँड मी चेंज केलेला नाही आहे, ठीक आहे. तर मग आहे ना, अजून एक मला सांगायचं आहे की याचे नेमकं मी ना थोडंसं रिसर्चमध्ये लिहून ठेवलेलं होतं की त्यामध्ये काय काय सांगायचं काही नाही. सो त्यामुळे मग मी तुम्हाला मोबाईलमधून सांगते की डायपर घातले ना की तुमचं बाळ आहे ना थोड्याफार प्रमाणात कोरडं होतं, ठीक आहे. आणि लंगोट घातल्यावर काय होतं की तुम्हाला असं माहितीच आहे, ते ओल्यामध्ये राहू शकतं, कधी आपलं लक्ष गेलं नाही, लक्ष आपलं कामात असतो आपण, नाही का, असं पण होतं. तर रॅशेस जे आहेत ना ते खूप कमी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री झोप पण चांगली लागते, म्हणजे झोप त्यांची पण होते, आपली पण होते. आणि आपली जर झोप झाली तर आपल्याला दिवसभर त्रास पण नाही होत, नाही का, म्हणजे थोडंफार फ्रेश वाटतं आपल्याला पण. आणि त्यांची पण झोप झाली तर मग त्यांना पण चांगलं खेळता येतं, नाही तर दिवसभर चिडचिड करत बसतात ते, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाताना तर मोस्टली घालतातच, नाही का, म्हणजे डायपर वगैरे तर प्रत्येकजण घालतोच. त्यामुळे मग एवढं काही खूप जास्त सांगायची गरज नाही की बाहेर जाताना डायपर घातलं पाहिजे वगैरे. तर मग ते पण सोपं होतं. आणि आईसाठी खूप चांगलं आहे, कारण तिला एकतर झाल्यापासूनच झोप नसते, झोपेचं खोबरं झालेलं असतं, आणि झाल्यानंतर मग परत काही दिवसानंतर मग हे मोठे होत जातात, आणि त्यांचे म्हणजे सुसू करण्याचं प्रमाण पण वाढतं, आणि गाद्या बेडशीट वगैरे हे सगळं ओलं होतं. आणि ते तसं व्हायला नको म्हणून पण तुम्ही डायपर घालू शकता. जर तुम्ही दिवसा नाही ना, तर मग रात्री जर अफोर्ड करत असाल ना, तर मग तुम्ही रात्री तरी घाला, ठीक आहे. तर कारण आईसाठी ना सगळ्यात जास्त सोयीस्कर पडतं ही गोष्ट, ठीक आहे. तर मग जसं मी तुम्हाला डायपर घातल्याचे फायदे सांगितले ना, तसे नुकसान पण आहेत. तर मग ते मी आता सांगते, कारण सगळ्याच गोष्टीमध्ये फायदेच असतात असं नाही आहे, काहीतरी प्रोज असतात, काहीतरी कॉज पण असतात. तर मग त्यासोबतच आहे ना, मी काय करते की डायपर जे आहे ना त्याचे म्हणजे खूप जास्त वेळ नाही ठेवत, रात्री असतं, पण मग दिवसा मी 3-4 तास तरी ठीक आहे, म्हणजे नाही का, बस तेवढं, त्याच्यावरती एक डायपर मी ठेवत नाही. दिवसाला मी 5 ते 6 किंवा पोटी केली जास्त वेळ तर मग तेवढं चेंज करते, बस. 3 ते 4 म्हणजे 3 ते 4
तासच ठेवते मी, जास्त वेळ ठेवत नाही. आणि डायपर बदलताना थोडीशी हवा पण लागून देते, म्हणजे सर्दी वगैरे झाले खूप जास्त मोठ्याने पण फॅन नाही ठेवत, कारण ती स्किन जी आहे ना ती ओल्यात असते. कितीही तुम्ही गोष्टी हे केलं म्हणजे नाही का, थोडंसं ओलसरपणा तर राहतोच ना, म्हणजे डुंगूला थोडीशी हवा भेटली तर मग ती स्किन कोरडी पडते, तर मग ते छान असतं थोडंसं नाही का, तर श्वास घ्यायला स्किनला थोडंसं सोपं जातं. सो त्यानंतर मग तुम्ही एकतर थोडंसं म्हणजे याच्याने का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की याच्यामध्ये आहे ना जास्त तुम्ही दिवसभर घालत असाल तर मग थोडंसं कॉस्टली पडतं, पण मग खूप जास्त नाही. आम्हाला किती दीड ते 1,500 म्हणजे 1,500 किंवा 1,700 रुपयेपर्यंत तुम्हाला हा खर्च येतो महिन्याचा. म्हणजे हे खूप थोडंसं 200-400 रुपये तुम्हाला पुढं मागं होऊ शकतं, पण एवढं पण कॉस्टली नाही आहे हे डायपर्स. आणि हे चांगल्या क्वालिटीचे आहेत, असं नाही की खूप जास्त आहे. तुम्ही पॅम्पर्स वगैरेच्या जाहिराती वगैरे पाहिल्या असतील, पण याची काही कुठे जाहिरात मी पाहिलेली नाही अजूनपर्यंत. आणि कधी कधी काय होतं की जोपर्यंत तुम्ही सुरुवातीला घालता ना, तर मग तेव्हा अस्वस्थ असं वाटू शकतं बाळाला, पण मग नंतर मग याला एकदा सवय झाली ना तर मग काहीच नाही. तुम्ही लगेच काय करता काही जण की नाही थोडीशी रॅशेस वगैरे आली आहे तर मग लगेच काढून टाकता वगैरे, नाही का, याला सूट होत नाही आहे वगैरे, असं नाही करायचं. तुम्ही काय करायचं का, आधी थोडीशी पावडर लावायची, ठीक आहे, आंघोळ घातली थोडीशी पावडर लावायची प्रायव्हेट पार्टला, आणि त्यानंतर मग तुम्ही डायपर घालू शकता. आणि याच्याने काय आहे की एकतर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, ठीक आहे, तुम्हाला झोप चांगली लागते, त्याला पण झोप आराम भेटतो. हे दिवसभर इकडे तिकडे फिरत असतं, त्यामुळे सुसू कुठं की करतंय, कधी कधी आपण पण घसरून पडण्याची म्हणजे घसरून पडू शकतो त्यावरून, म्हणजे आपल्याला वेगळा दवाखाना लागतो. त्यापेक्षा आहे ना हे एकदम बेस्ट आहे, ठीक आहे. दवाखाने कमी करायचे असेल तर मग डायपर घाला, असं मला तुम्हाला सांगायचं नाही का. आणि अजून एक गोष्ट की बाळाला कधी कधी खूप जास्त वेळ ठेवलं ना, सुरुवातीला रॅशेस वगैरे पण येतात, तर मग त्याऐवजी आहे ना तुम्ही 3-4 तासाला हे डायपर चेंज करत राहा. माझं तसं सांगणं आहे, मी जसं करते मी तसं सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खूप जास्त वेळ असं ठेवल्यानंतर कधी जर वाटलं की तुम्हाला रॅशेस वगैरे आलेले आहेत किंवा काय, तर मग क्रीम भेटते, म्हणजे मी तुम्हाला दाखवते ती क्रीम मी सो ही क्रीम आहे, ही आम्हाला डॉक्टरांनी दिली होती किंवा कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. सो ही पण तुम्ही यूज करू शकता. आणि ही म्हणजे एकदम क्लीन करून घ्यायची ती जागा बाळाची, आणि त्यानंतर मग ही क्रीम लावायची किंवा तुमच्याकडे जी असेल ती लावायची. आणि त्याने काय होतं की ते छान असं म्हणजे त्याला रॅशेस एकदम कमी होतात नाही का, त्याला छान वाटतं असं. कारण डायपर घालणं जेवढं आपल्याला सांगितलेलं आहे ना की नाही बाई आमच्या पोरांना आम्ही डायपर नाही घालत बाई, ते काय कसं माहीत नाही, ते चांगलं असतं माहीत नाही, जोपर्यंत तुम्ही घालणार नाही, सवय लागणार नाही, तोपर्यंत तुमची जी धावपळ होणारी असते ना ती खूप कमी होऊन जाते, ठीक आहे. तर मग हेच मला सांगायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही डायपर घाला, पण थोडी काळजी पण घ्या. सो एकदम छान आहे, उत्तम आहे, तुम्ही डेली कंटिन्यू पण घालू शकता, पण थोडा वेळ त्याला डायपर फ्री ठेवा, एवढंच म्हणायचं आहे मला, ठीक आहे. तर मग आता रुद्र तर झोपलेलं आहे, पप्पा आलेले आहेत, पप्पांना माहीत नाही अजून मी व्हिडिओज बनवते वगैरे, तर मग मी आता थांबवते, मला जेवायचं आहे, मी जेवून घेते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.